नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कन्या राशीचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा दुसरा आठवडा, कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे आणि काय करावे. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, राशीतील लोकांसाठी बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात उपस्थित असतील आणि अशातच या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित थोड्याफार समस्यांचा सामना या आठवड्यात करावा लागू शकतो. त्यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून विचार कमी करण्याची गरज आहे. तुम्ही ताजे फळं, पालेभाज्या या आठवड्यात खाव्यात, याने तुमच्या आरोग्याला चांगला परिणाम मिळू शकतो. मित्रांनो, या आठवड्यात तुम्ही काही पैसे कोणाला उधार द्यायचा विचार करत असताल तर अजिबात देऊ नका. या आठवड्यात तुम्ही तुमचे वॉलेट, पाकिट हरवू शकतात, म्हणून सांभाळून राहावे. तुम्हाला या प्रकारच्या विपरीत परिस्थितीने बचाव करण्यासाठी स्वतःला सावध ठेवण्याची आवश्यकता असेल. तुमच्या या गोष्टींमध्ये सावधानी कमी असल्याने तुम्हाला थोडेफार नुकसानसुद्धा होऊ शकते. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्या समोर किंवा कोणत्याही तिसऱ्या किंवा बाह्य सदस्यासमोर अपमानास्पद किंवा अश्लील वागताना तुम्हाला दिसतील, ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा, हेच तुमच्यासाठी चांगले असणार आहे. या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या भागीदारी व्यवसायात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या भागीदारासोबत काम करताना कौशल्य आणि चतुरता दर्शवणे आवश्यक असेल, अन्यथा ते आपल्याला एखाद्या मार्गाने फसवू शकतात. तुमच्या राशीनुसार स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप कठीण जाईल. यावेळी आपल्याला कोणताही विषय समजून घेण्यात काही समस्या असल्यास आपण आपल्या मोठ्या भावंड किंवा शिक्षकांची मदत अवश्य घ्यावी. तर मित्रांनो, हे होते कन्या राशीचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.